4 धावा. पहिला मोठा फटका आलेला आहे रोशन म्हात्रेच्या गोलंदाजीवरती आपण पाहू शकता. पुढील चेंडू इथं आपण पाहू शकता पॉइंटच्या वरून टोळलाय. फिल्डर धावत असताना इथं मात्र आउटफील्ड फास्ट आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र 4 धावा पाहायला मिळते. परत एकदा छान अशी फलंदाजी इथं आपल्याला पाहायला मिळते. छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 मोठे फटके रोशन म्हात्रेवरती आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा मोठा फटका त्याच दिशेने खेळून काढला. समोरच्या दिशेने धावत असताना सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तू मे इथं पाहायला मिळते. छान असं क्षेत्ररक्षण नीरज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील लॉंग ऑफच्या दिशेनं. 4 चेंडू 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत मोठा फटका खेळायचा प्रयत्न थर्ड मॅनच्या दिशेने आणि इथं मात्र पाहतोय तर काय देख भजी मांग वडा उधर पीछे था मैं खडा. आणि छान असा झेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॅक्टिसची गरज तिथं आमचे सगळ्यांचे लाडके शॉटचा चेंडू. परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एज एंड गॉन. इथं मात्र ज्या फलंदाजाच्या बॅट मधून मोठे फटके येत असताना आपल्याला पाहायला मिळते त्याला पौलिन मध्ये पाठवले. परत एकदा रोशन म्हात्रे यांनी छान असे षटकांचा समाप्ती झालेली आहे. धावसंख्या जर आपण पाहताय 11 धावसंख्या पॉवर प्लेचं षटक पहिलं षटक आपण पावलं समाप्ती झालेली आहे. साईड चेंज आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज छान अशी गोलंदाजी त्याच्यावरती हल्ला देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु तोच फलंदाज पॅव्हिलियन मध्ये आपल्याला परत जाताना पाहायला मिळतो. त्या जागेवरती नवीन फलंदाज आपण पाहू शकतो. चंदू आपण पाहू शकता नवीन फलंदाज. नवीन गोलंदाज बारक्या कांबळे आपण पाहू शकता. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आपल्या संघासाठी दुसरं षटक. ब्लॉक हॉल पद्धतीचा मारा पॉइंट साइडने खेळून काढलेला फिल्डर धावत असताना आउटफील्ड खूपच वेगाने आपल्याला पाहायला मिळतं आणि छान असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्याच दरम्यान 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावत वाढ धावसंख्येत छान अशी फलंदाजी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा करत असताना आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज. परत एकदा ब्लॉक प्रकारचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. तिथे मात्र फिल्डर गॅदर करत असताना एकच धावावरती समाधान मानायला लागेल. आता मात्र स्ट्राइक चेंज. बॅट्समॅन नवीन फलंदाज पंडित दादा गोवारी यांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या सर्वांचे लाडके बांधकाम क्षेत्रातील मोठे बिल्डर आमचे आधारस्तंभ माननीय श्री पंडित शेठ गोवारी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं केजेन व केपीएल प्रीमियर लीग तर्फे सरचे स्वागत. छान असा फटका आपल्याला पाहायला मिळाला.
कामत सर आपण पाहू शकता, ज्यांच्या बॅटमधून मोठा फटका देत असताना आपण पाहायला मिळेल आक्रमण बारक्या कांबळेवरती. परत एकदा मोठा फटका खेळून काढलेला आहे. गॅप मध्ये आपण जाता पाहायला मिळतं चेंडू 4 धावांसाठी. इथं मात्र आक्रमण चढवले ते कोणावर, बारक्या कांबळे. पहिला चेंडू मोठा फटका, त्यानंतर देखील गॅपमध्ये ढकलण्याचं कार्य आपल्याला पाहायला मिळेल. कामत सर आपण पाहू शकता बॅटिंग मार्कवरती. आता मात्र हल्ला बोल करत असताना आपल्या संघासाठी परत एकदा त्याच दिशेने कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. इथं मात्र काय होतंय, झेल काहीशी संघाला प्राप्त होत नाहीये. आपण तरी थर्डमॅन मध्ये देखील एक पाहिला झेल सुटत असताना, त्यानंतर परत हा एक झेल आपल्याला पाहायला मिळाला. पकडो कॅच जितो मॅच हा स्लोगन आपण पाहिलाय. त्याच्यावरती जर आपण नजरअंदाज केला तर संघाची हार पत्करण्यामध्ये देखील त्याच्या रनांचा वाटा असतो. परत एकदा ऑफस्टिक्सच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा, वाईड पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहिला. अतिरिक्त धावा या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. छान अशी फलंदाजी देखील आपण पाहतोय. धावसंख्या झालेली ती मात्र 28. परत एकदा मोठा फटका त्याच दिशेने. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेनं. 6 बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावसंख्या झालेली ती 34. षटक समाप्त. इथं आपण पाहू शकता 34 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तथापि 2 षटक समाप्त झालेली पॉवर प्लेच्या षटकची समाप्ती इथं आपल्याला पाहायला मिळते. बारक्या कांबळ्यावरती हल्ला बोल केलेला दिसतं आपल्या कामत सर यांनी. छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 22 तब्बल 22 धावा खर्च केल्या ते बारक्या कांबळे यांनी आपल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक होतं. इथं मात्र काहीसे महागडे ठरले आपल्याला बारक्या कांबळे. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येत असताना आपण पाहू शकतो रोशन म्हात्रे बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. संघाचा पुरेपूर विश्वास बारक्या कांबळे आणि रोशन म्हात्रेवरती. तसेच अनेक खेळाडू देखील आपण पाहू शकता. नीरज म्हात्रे, सर्वेश पालकर हार्ड हिटिंग फलंदाज. आनंद भाई अगर कैच पकड़ते हैं तो पंडित दादा के हस्ते 500 का इनाम है आपके ऊपर, तो कैच पकड़ना है. मोठा फटका. इथं मात्र परत एकदा हल्ला रोशन म्हात्रेवरती पाहायला मिळतं. पंचांचा इशारा, षटकार. तर आपल्याला खेळाडूंची नावं तथापि सगळे माहिती नाही आहेत. तर आपण जर आपला 12वा खेळाडू पाठवला तर बरं होईल. इथं मात्र परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या षटकामध्ये जर पाहिलं ग्लिस्टर ब्लास्टर्स आपला 12वा जर खेळाडू असेल तर आपल्याला खेळाडूंची नावं लिहिण्यामध्ये सोपं पडेल. कारण की बरेचसे असे प्लेयर आहेत ज्यांची आपल्याला नावं माहिती नाहीत. तर त्याच्या जागेवरती मी XYZ किंवा जे आपल्या मनाला येईल ते लिहू, परंतु नंतर देखील त्याचा प्रॉब्लेम नको आपल्या संघाला, याची नोंद घ्यायची. पुढील चेंडू रोशन म्हात्रे यांचा आपण पाहू शकता. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल बादच्या स्वरूपात मोठा फलंदाज बाद होत असतो आपल्याला पाहायला मिळतोय. तर मागच्या षटकामध्ये बारक्यावरती ज्या प्रकारे हल्ला बोल केला तेच मानसिकता मागेल कॅरी फॉरवर्ड करत असताना रोशन म्हात्रेवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. दिग्गज गोलंदाज व अष्टपैलू खेळाडू असा रोशन म्हात्रे याच्यावरती हल्ला बोल करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता लगातारच्या 2 चेंडूवरती मोठे फटके, त्यानंतर प्रतिउत्तरच्या स्वरूपामध्ये झेल बाद करण्यात आलेले ते फलंदाजाला. ज्याच्या बॅटमधून मोठा फटकाला बॅक टू द पवेलियन नवीन फलंदाज त्या जागेवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज पप्पू आपण पाहू शकता. मोठा फटका खेळण्याचा लेग साइडने फिल्डर तिथं आणि सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. पप्पू देखील पॅव्हिलियन मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतील.
पप्पू झेल बादच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. लेग साईडच्या दिशेने पहिले 2 चेंडू देखील आपण पाहिले ते रोशनवरती हल्ला बोल. त्यानंतर लगातारचे 2 चेंडूवरती 2 मोठे फटके हादरे आपल्या ग्लिस्टर संघाला इथं पाहायला मिळेल. रोशनच्या माध्यमात 2 गडी बाद केले ते रोशन म्हात्रे यांनी. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, त्यानंतर 2 चेंडूवरती विकेट्स पाहायला मिळाले. आता मात्र नवीन फलंदाज रमेश आपण पाहू शकता. सातवी ना, हा चालेल, सातवीच आहे. छान गोलंदाजी केली म्हणून. तर नवीन फलंदाज रमेश आपण पाहू शकता. मोठा फटका खेळायचा मनसुबा, परंतु इथं मात्र डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. काही एक धाव नाही. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहू शकता. 5 षटकांचे सामने राहतील. 4 षटक आपल्याला 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये संपूर्ण करायचे, अन्यथा आपला जो 5वा खेळाडू असेल तो 30 यार्ड्समध्ये घेण्यात येईल. शेवटचा चेंडू रोशन म्हात्रे यांचा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाही. षटक समाप्ती. सुंदर असा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूवरती देखील मोठे फटके आल्यानंतर लगातारचे 4 चेंडूवरती काही एक धाव न खर्च करता आपल्याला पाहायला मिळेल. रोशन म्हात्रे यांचं षटक समाप्त. आता नवीन फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. युवा उद्योजक पिंट्या दादा भगत, त्यांना विनंती असेल, जय श्रीराम, आपण यायचंय मंचावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे पिंट्या दादा भगत, युवा उद्योजक. जय श्रीराम पिंट्या दादा, आपण यायचंय मंचावरती, आपले हार्दिक स्वागत आहे. तर नवीन गोलंदाज आपण पाहू शकता, नीरज म्हात्रे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक. आतापर्यंत धावसंख्येकडे पाहिलं 46 धावसंख्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावसंख्या धावफलकावरती. 2
तोच प्रशांतला डगआउटचा शिकार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक माऊली 11 संघाचा खेळाडू आपल्याला येत असताना पाहायला मिळतोय. सर्वेश पाळकर MNRचे हार्ड हिटर, MNRच्या बिल्डिंगवरती मारणारे सर्वेश पाळकर आपल्या पाहायला मिळतील. खूपच पाहू शकता आपण छान असे प्लेयर आपल्याला सापडलेत. ते MNR ग्राउंडवरती खेळत असताना खूपसे चांगले फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये असेल निखिल, मयूर, प्रशांत ली, सर्वेश, असे विविध प्रकारचे फलंदाज गोलंदाज आपल्याला MNR या ग्राउंडवरती खेळत असताना खेळाडू पाहायला मिळतील, जे आता मोठ्या स्तरावरती खेळत असताना आपण पाहू शकतो त्यांना. तर सर्वेश पाळकरमध्ये देखील ती क्षमता आहे मोठमोठे फटके कन्वर्ट करण्याचं. एक चेंडू 6 धावांवरती जेव्हा दरवेळी असं समीकरण असतं, सर्वेश पाळकर आपल्या संघासाठी खरे ठरतात. सर्वेश पालकर नवीन फलंदाज, मोठा फटका. इथं मात्र परत एकदा आता मात्र विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एक के बाद एक, तू जा मैं आता हूँ, तू रुकना मैं आता हूँ, साथ में जाएंगे चायनीज खाएंगे, अशा प्रकारची गती आता आपल्याला पाहायला मिळते. एकामागे एक षटक समाप्ती. छान असं षटक आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये रोशन म्हात्रेची गळती ती संघासाठी काळीशी काळी अवदसाच्या स्वरूपात पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये बारक्या कांबळे, त्याच मागोमाग आलेले प्रशांत लाड, त्याच मागे परत आपण पाहू शकता सर्वेश पालकर. तर छान असं षटक राहिलं. काहीशी आशा होती जशी सुरुवात रोशन म्हात्रेंनी केलेली, परंतु कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला ग्लिस्टर या संघाकडून. छान अशी गोलंदाजी आपण पाहू शकता. जय बैकर मात्रांनी मात्र 4 धावा खर्च केल्यात आणि 3 मोठे विकेट्स आपल्या संघासाठी करून दिले. कमबॅक आपण पाहू शकता. कमबॅक षटक. दिल्ली अभी दूर 71 धावांचं टार्गेट. धावफलकावरती धार संख्या आपण पाहू शकता मात्र 18. नवीन गोलंदाज सौरभ. गोलंदाजीची कमाल आपण पाहू शकता. अजून देखील हर्षद तेंडुलकर आपण पाहू शकता. एक तेज तराट गोलंदाज लॉंग ऑनच्या दिशेनं, लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहू शकता. सौरभ आपण पाहू शकता. आता मात्र पुरी जिम्मेदारी असेल ती निलेश म्हात्रे आणि नीरज म्हात्रे आपण पाहू शकता. म्हात्रे बंधू. तर आशा असेल 18 धावा धावफलकावरती. 71 धाव्यांचं आव्हान असताना 18 धावा जोडल्या गेल्यात. त्यामध्ये 2 मोठे षटकार आपल्याला पाहिले होते. पुढील चेंडू सौरभ यांचा. मोठा फटका. इथं मात्र शांत ठेवू शकत नाही निलेश म्हात्रे यांना आपण. छान अशी फलंदाजी. 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. ज्या प्रकारची संयमी फलंदाजी करतोय निलेश म्हात्रे, त्यांनी एक मनसुबा बनवला की मला माझ्या संघासाठी खरं उतरायचंय, मला माझ्या संघासाठी धावा जोडायच्या आहेत. ह्या धावा मी जोडू शकतो ह्याचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या फटक्यामध्ये क्लीन 6 आपल्याला पाहायला मिळेल. असा देखील नाही की बॉल जातो की नाही. क्लीन 6 आपल्याला पाहायला मिळते. लागल्या क्षणी बाहेर पुढील गोलंदाजी. फुलटॉस प्रकारचा चेंडू मिस झाले. डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. छान असा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. पहिला चेंडू फलंदाजाचा, दुसरा चेंडू गोलंदाजाचा राहिला. निलेश म्हात्रे आपण पाहू शकता इनफॉर्म बॅट्समॅन. पुढील चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू. पंचांनी केलेल्या दंडीत नो +6 आपल्याला पाहायला मिळेल आणि पुढील चेंडू देखील आपल्याला फ्री हिटच्या पद्धतीने पाहायला मिळेल. इथं मात्र आपण पाहू शकता ही षटक ठरते का टर्निंग पॉइंट. ज्या प्रकारे जय बैकर यांची ओव्हर पाहिली, पूर्णपणे आपल्या संघाला मॅच मध्ये आणलं, चांगले विकेट्स काढून दिले. आता मात्र सौरभ काय करतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, नंतर एक छान कमबॅक पाहायला मिळेल. त्याच्यानंतर परत एकदा दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती सौरभ यांची. अशा प्रकारचे चेंडू जर निलेश म्हात्रे यांना आपण टाकले, याच प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. नो +6. पुढील चेंडू
असेल आता फ्री हिट, याचा पुरेपूर समाचार घेतायत की परत एकदा कमबॅक पाहायला मिळते ग्लिस्टर ब्लास्टरच्या सौरभकडून. याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पुढील चेंडू फ्री हिट असेल याची नोंद घ्यायची आहे. मोठा फटका कन्वर्ट केला भीमर चेंडू तुला 6 धावांमध्ये. सौरभ यांचा पुढचा चेंडू, निलेश मात्रे फेस करतील. परत एकदा खेळून काढलेल्या पॉइंटच्या दिशेने सुंदर असा फटका, बॉल चालला सीमारेषे पार. पंचांचा इशारा 4 धावांसाठी. तर छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निलेश यांची. अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला कमबॅक पाहायला मिळतं. इथं मात्र टर्निंग पॉइंट ठरू शकते. सौरभची ओव्हर आपल्याला पाहू शकता खूपसा महागडा ठरतोय. आतापर्यंत धावसंख्या झालेली ती 35. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 18. आता मात्र पोचली 35. पुढील चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. पंचांनी घोषित केला अवांतर चेंडू. वाईट पद्धतीचा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर पाहायला मिळाला. दंडित केलेल्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 36. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. इथं मात्र संधी निर्माण झाली आहे, परंतु पाहू शकता 2च धाव. 7 दिया है नसीब ने. नीलेश मात्रे का जो लड़ता है अकेला, भगवान भी उसके बाजू में खड़ा होता है. तो नशिबाची साथ. 2 चांगले झेल आपल्याला पाहायला मिळाले. नीलेश मात्रेचा झेल, जमिनीला दान. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. पंच आपल्याकडे वळत असताना पुन्हा एकदा अवांतर चेंडू. वाईट पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. दंडित करत असताना गोलंदाजाला छान असा षटक आपल्याला पाहायला मिळते. लांबच लांब षटक आतापर्यंत हाताळलेत. 6 चेंडू, परंतु ओव्हर झाली नाहीये. धावसंख्या झाली ती 44. परत एकदा खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र छान गोलंदाजी, छान लाईन मिळालेली आहे. डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळते. धावांचा विचार केला तर 44 धावसंख्या झालेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र आणि मात्र 18 धावा होत्या. आता मात्र 44 धावसंख्या धाव फलकावरती. टार्गेट आता थोडासा सोपा केलाय. 44 धावसंख्या. तर स्टार्ट करायचे. काय झाले? 44 धावसंख्या. अरे कपडे घे ना. मी काय कपडे वाला आहे गे. अरे कपडे दे ना, कपडे दे ना. दे ना भावा, तुला माहिती आहे ना कपडे. तू काय ऐकत बसलाय? अरे मग मी कॉमेंटर आहे ना. ए बाबा, ए भाई मॅनेजरला भेट. मॅनेजरला 38. अरे नाही, स्कोर बोर्ड आला 38. हे भाई यार काय. अरे मी 38 बोलतोय तो तू बोलतोय 44. तुला किती पाहिजे? काय बोलतोय? मी बोलतो 38 बोलतोय. छक्का मारला. हे बघ ना. आता किती झाले? 38 झाले. मी 38 धावसंख्या. पुढील चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू. याचा देखील समाचार घेतलेला आहे. काहीच महागडं षटक. पंचांचा इशारा कशासाठी? भीमरसाठी. पंच यायचे. थर्ड अंपायर भीमरसाठी चेक करायचे. It's a fair delivery.
पाणीची मागणी आलेली आहे. पाणी द्यायला माणूस नाही आणि पाणी द्यायला पाणी पण नाहीये. तर कमिटीला विनंती आहे. कुठं आहे? नहीं इधर है बहुत पानी. हमको उधर पानी पाइप है क्या तुम्हारे पास? पाइप उधर तक लेके जाने का हमको. डायरेक्ट पाइप से ही पिलाएगा. 45 धावा झाल्या आहेत. किती पाहिजे रा? तिकडे बघ. 27 पाहिजे ना? हा? यांनी 45 लिहिले काय? 44 झाल्या. 44 12 बॉल. अरे वो उसका टीममेट उसको काय के लिए लिखले देना वो. हे किती पाहिजे भावा? स्कोर किती पाहिजे भावा? बारकेची टीमचा तो. अरे मग काय करू आता? हे ऋतिक ली ना. सांगितलं नाही अगोदर. ठीक आहे. किती कितना चाहिए? तू बिना खेळून जिंकतो का काय मॅच? नाही रे, यांनी गडबड केली. वर झाली रे. किती पाहिजे बाला? बारा चेंडू 27 धावांची गरज. ए बाबा उधर है, उधर अंदर उधर वो टोपी पहना दिख रहा है क्या बाइक पे? ब्लू जर्सी. एक बॉल डॉट है. वो है परेश मात्रे. वो देख उल्टा टोपी पहला जाने के बाद दूसरा डॉट है. एक ही डॉट है. लास्टचा बॉल डॉट आला ना. नवीन परत एकदा गोलंदाजीला आपल्या पाहू शकता. ज्यांनी तिखट गोलंदाजीचा मारा केलेला जय बैकर आपण पाहू शकता. 12 चेंडू 27 धावांची गरज. सुंदर प्रकारे खेळून काढलेला चेंडू. इथं मात्र स्ट्राईक देण्याचं काम नीरज म्हात्रेंना नक्कीच माहिती आहे की निलेश म्हात्रे यांची बॅट चालत आहे. तर त्यांनी तेच केलेलं आहे. स्मार्ट क्रिकेट आपण पाहू शकता. मोठे फटका खेळून विकेट पाडण्याचा प्रयत्न नाही केला त्यांनी. जस्ट सिंपल हँडेड सिंगल काढून ऑन स्ट्राईकवरती इनफॉर्म बॅट्समॅनला घेऊन आलाय. आणि गोलंदाजीचा देखील विचार केला. जय बैकर यांची छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. मोठा फटका. इथं मात्र इनफॉर्म बॅट्समॅन निलेश म्हात्रे पुरेपूर समाचार घेत असताना बैकर यांचा बॉल पाठवलाय सीमारेषे पार 4 धावांसाठी. काहीसं समीकरण बदलून टाकलंय. वन हँड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जी अपेक्षा बारक्या कांबळे, रोशन म्हात्रे, प्रशांत लाडवरती असताना त्याच्यावरती पुरेपूर खरा उतरलाय तो वन साइड हिरो निलेश म्हात्रे आपण पाहू शकता. सामना जिंकवला तर नक्कीच वन साइड हिरोचा खिताब देखील निलेश म्हात्रे यांना मिळेल. छान अशी फलंदाजी, एकतर्फी लढत आपल्या संघासाठी. मोठा फटका परत एकदा पाठवून दिलाय सीमारेषे पार. वन साइड हिरो ज्याला मी म्हटलं निलेश म्हात्रे यांची फलंदाजीची आग लिस्टर संघावरती भारी पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या जय बैकर यांची गोलंदाजी ची वाह आपण केली होती त्याची वाट लावून टाकली होती निलेश म्हात्रे यांनी. छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते त्यांची. आता मात्र सेट झालेले दिसत आहेत आपल्याला निलेश म्हात्रे. मेरे पट्टे में आएंगा तो मैं मारेंगा अशा प्रकारचा मनसुबा आता आपल्याला पाहायला मिळते निलेश म्हात्रे यांचा. छान अशी फलंदाजी. 55 धावसंख्या. आता देखील 16 धावांची गरज. 9 चेंडू 16 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करत असताना लवकर सामना स्टार्ट करायचा आहे. चला पुढील चेंडू जय यांचा. निलेश म्हात्रे परत एकदा सिंपल हँड खेळण्याचा प्रयत्न, गॅप मधून ढकलायचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. इथं मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाचं.
आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत, धावा खर्च केले ते 11. समीकरण आपल्याला पाहायला मिळते 8 चेंडू 16 धावांची गरज. 8 चेंडू 16. पुढील चेंडू शाही भाईकर यांचा मोठा फटका थर्ड मॅनच्या दिशेने, कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळते. ऑन दी गॅप खेळून काढलेला आहे निलेश म्हात्रे यांनी 4 धावांसाठी. फक्त वेगाचा वापर केला, ताकद लावली नाहीये, नजाकत पाहायला मिळाली. कलाये का इस्तेमाल जिसे कहते हैं, त्याच प्रकारचा कलायो का इस्तेमाल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल नुसतं गतीचा वापर केला, 30 यार्डच्या बाहेर ढकलून दिला. बॉलनी आपली दिशा पकडली, वेगाचा स्वरूप घेत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 12 धावांची गरज. पुढील चेंडू इथं मात्र खूपसा बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पंचांचा इशारा वाईट आपल्याला पाहायला मिळते. समीकरण पाहायला मिळते आता 7 चेंडू 11 धावांची गरज. समीकरण काहीच सोपं करून ठेवलंय निलेश यांनी. मोठमोठे फलंदाज पॅव्हिलियन मध्ये पाहत असतील की जी फलंदाजी आमच्याकडून अपेक्षा होती तो एकटा निलेश म्हात्रे करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका, परत एकदा गतीचा वापर, परत एकदा गतीचा वापर, नो बॉल. पंचांचा इशारा, दंड केलेला आहे. दुष्काळात 13वा महिना, धावा वाचवायची गरज असताना इथं मात्र काहीशी चूक करत असताना गोलंदाज नो +1. 1 साइड हिरो नक्कीच ठरलाय. निलेश म्हात्रे आपल्या संघासाठी मोठमोठे फलंदाज पॅव्हिलियन मध्ये बसून हा खेळ पाहत असतील. त्यांची जी फलंदाजीची पारी निलेश म्हात्रे, तर पाहू शकता पुढील चेंडू. परत एकदा खेळण्याचा प्रयत्न, तर इथं मात्र आपण पाहू शकता निलेश म्हात्रे यांचे 18 चेंडू 53 धावा. वैयक्तिक बॅट दाखवायची निलेश म्हात्रे आपण. अर्धशतकीय पारी, छान अशी फलंदाजी, 1 साइड हिरो आपल्या संघासाठी ठरतो तो निलेश म्हात्रे. 18 चेंडू मध्ये 53 धावा, वैयक्तिक 53 धावा. मोठमोठे फलंदाज गार केले होते ग्लिस्टर बास्टरनी, परंतु 100 पे 1 भारी अशा प्रकारची गत आपल्याला पाहायला मिळते. निलेश म्हात्रे 1 साइड हिरो आपल्या संघासाठी ठरतोय, नक्कीच ठरतोय. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर 6 चेंडू 6 धावांची गरज. सामना काहीसा सोपा करून ठेवलेला आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज. आपल्याला वाटलं होतं की ग्लिस्टर संघाचं वर्चस्व ठरतंय की काय, परंतु निलेश म्हात्रे हार आणि जीतच्या मध्ये उभा होता आणि 1 साइड सामना खेचून नेलाय त्यांनी. शेवटचं षटक इथं मात्र खेळायचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. मॅच घेऊन आले नीरज म्हात्रे यांचं देखील काम असेल परत एकदा सिंगल काढून द्यायचं निलेश म्हात्रेला, कारण की ज्या प्रकारे त्यांची बॅट स्विंग आणि बॅट टच आहे, हँड आय कोऑर्डिनेशन बसलेला आहे, तर त्याच प्रकारे आपल्याला रिस्क न घेता निलेश म्हात्रे यांना स्ट्राइक द्यायची आहे. पुढील चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, झेल होतो का नाही, परंतु इथं मात्र घडतंय काय, नशिबाचा चौकार आलेला आहे. नीरज म्हात्रे यांच्या बॅट मधून नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा. समीकरण बदली होत असताना आता मात्र 4 चेंडू मध्ये 2 धाव्यांची गरज. सामना होता कुठे, नेऊन ठेवला कुठे, नक्कीच
पूर्ण आणि पूर्ण वाटा याच्यामध्ये निलेश म्हात्रेचा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 2 धावा समीकरण असेल. फुलटॉस चेंडू फ्लिक केला इथं मात्र फिल्डरच्या हातामध्ये. काहीच चित्रण आता देखील मॅच आहे, काही सांगू शकत नाही. 3 चेंडूमध्ये 2 धाव्यांची गरज. आता मात्र नवीन फलंदाज संधी होती नीरज म्हात्रे यांच्याकडं. जस्ट फ्लिक करायचा होता परंतु काहीसा बॉलचा रेंज लांब जाऊन फिल्डरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मी कुठे 2 धाव्यांची गरज आहे बोललो. मी एकूण 2 धाव्यांची गरज बोलतोय ना. तू येडा जे कालपासून येडे गेली हा तो लक्ष देत नाही. काल पण तो तसंच करत होता, मोबाईल मध्येच लक्ष द्यायचं. 3 चेंडू 2 धाव्यांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र सामना होतोय फिनिश आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट निलेश म्हात्रे ठरतायत मॅन ऑफ द मॅच. छान अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. वन साइड हिरो आपल्या संघासाठी ठरलेत ते निलेश म्हात्रे, द अंडर रेटेड प्लेयर आपल्याला पाहायला मिळाले. वर्चस्व गाजवत असताना मोठमोठे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये असताना एक लढती एक हाती सामना लढत असताना आपल्या संघाला विजय करून दिले तर निलेश म्हात्रे ठरतात मॅन ऑफ द मॅच. आपण यायचे आणि अर्धशतकीय पारी देखील त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. तर निलेश म्हात्रे आपण यायचं, मॅन ऑफ द मॅच घ्यायची आहे. आपल्याला विनंती असेल तर नाणेफेकी जिंकलेला संघ पुढे लगेच आपल्याला विनंती आहे ग्राउंडवर यायचंय. काहीसा उशीर करायचा नाही. आपला जो निर्णय असेल त्याची अंमलबजावणी करायची आहे.